मित्रांनो, मी आता दिव्यागर बीचला आहे. दिव्यागर बीच ते अरवी बीच जातो आहे आणि ही पूर्ण कोस्टल राईड राहणार आहे. हा जो पूर्ण रूट राहणार आहे समुद्राच्या किनाऱ्यावरून आहे आणि इथे गाडी चालवते वेळेस पण आपल्याला आपल्या रोडच्या पॅरलली समुद्र पाहायला मिळेल. आणि या राईडसाठीच मी मागच्या 150 किलोमीटरवरून आलेलो आहे. हा रोड पण तुम्ही पाहू शकता की एकदम छान रोड आहे. दोन्ही साईडनी मस्त झाडे आहेत आणि समुद्र किनाऱ्यावर जी झाडी असतात ती झाडी इथे आपल्याला दिसत आहेत. आणि इथून पुढे फक्त 6 किलोमीटरवर आरवी बीच आहे, जिथे मी आधी पण गेलेलो आहे. पण आधी मी तिकडे हा ब्लॉग बनवला नव्हता, त्यासाठी मी आता तिथे जाईल. इकडे पण तुम्हाला राईट साईडला पूर्ण समुद्र वगैरे दिसतोय. या बीचकडे जाण्यासाठी इथून पण एक रूट होता. मी मागच्या रूटने तिकडे मध्ये गेलो होतो, कारण का तिकडे खूप शांत आहे आणि तिकडे मला एवढं वेळ निवांत बसता पण आलं. हा रोड पावसाळ्यामध्ये काय दिसत असेल, खूपच भारी असेल खूप. कारण का आता पण मला मी एवढे उन्हाळ्यामध्ये रायडिंग करतो तरीसुद्धा इथे एकदम थंड वाटतंय. गाडी चालवतोय तर मला दमट पण वाटत नाही आहे. थंड आहे पूर्ण वातावरण आणि आजूबाजूला झाडं पण तुम्ही पाहू शकता की किती एकदम हिरवीगार आहेत. आणि वीकेंड असल्यामुळे भरपूर लोक पण दिसत आहेत तिकडे. आपल्यासारखे रायडर पण आहे तिकडे. वा, काय रोड आहे हा. या रूटने मी आधी कधी गेलेलो नाही आहे. मी इकडे या रूटने आता फर्स्ट टाइमच जातो आहे. मागच्या वेळेस मी गेलो होतो डायरेक्ट श्रीवर्धन बीचला, तर तो पूर्ण हायवे होता. आणि हा पूर्ण कोस्टल रूट आहे. आता इकडे राईट साईडला पूर्ण झाडी आहे, त्यामुळे आपल्याला बीच दिसत नाही आहे. या झाडीच्या नंतर तिकडे शेजारीचा पूर्ण बीच आहे. कोकण हे खरंच सुंदर आहे. फक्त इकडे आपण वेळ काढून आलो पाहिजे आणि या सुंदर कोकणामध्ये प्रवास केला पाहिजे. इथे जागोजागी मस्त असे छोटे छोटे दुकान पण आहेत आणि जागोजागी प्रत्येक थोड्या अंतरावरती बीचला जाण्यासाठी एक सेपरेट नवीन रूट आहे. बघा, इकडे राईट साईडला पूर्ण नारळाची झाडं आहेत, नारळाची बाग आहे, शेती आहे इकडे. आणि आता नेमका इथे आंब्याचा सीझन चालू असेल. इकडे मला जर पॉसिबल झालं तर मी आंबे पण घेऊन जाणार आहे. आणि या सीझनमध्ये इकडे हापूस आंबा पण खूप स्वस्त असेल. पाहण्यासाठी मी आलोय. मित्रांनो, कोकणातला हा सीन पाहण्यासाठी मी गाडी घेऊन एवढं दूर आलोय. मी आता दिव्यागर बीचवरून आरवी बीचकडे जातोय आणि तिकडे जाते वेळेस मध्येच हा एक स्पॉट होता, हे बघा इथे. आणि मी इथे गाडी लावलोय माझी आणि हा सीन बघा, इथे गाडी आहे आणि हा सीन पाहण्यासाठी मी स्पेशली कोकणात आलोय.
तिकडे खाली असं दरी असल्यासारखं आहे आणि तिकडे खडी आहे. खूप भारी आहे, खूप. मला हे तर खूप आवडलं. आणि इकडे छोटंसं गाव आहे. आणि इथून पुढे मी जाईल आरवी बीचला. आणि जास्त ऊन झालेलं आहे त्यामुळे मी श्रीवर्धन बीचकडे जाणार नाही. फक्त ज्या रूटनी मी आता जातोय ना तो रूट हा आहे आणि याच रूटने मी रिटर्न घरी जाईल. मित्रांनो, फायनली मी येऊन पोचलो आहे आरवी बीचला. राईट साईडला जो दिसतोय तो आहे आरवी बीच. आत्ता दुपारचे 12:30 वाजले असल्यामुळे मला इथे थांबता येणार नाही आहे. इकडे बाहेर खूप ऊन आहे आणि मी हा ब्लॉग इथे स्टॉप करतो आहे. जर तुम्हाला अशा प्रकारे इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहायचे असतील तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. मित्रांनो, आता आपण भेटणार आहोत नेक्स्ट इंटरेस्टिंग मान्सून बाईक रायडिंग ब्लॉगमध्ये. तेव्हापर्यंत बाय बाय. मी इकडे एक छोट्याशा गावामध्ये आहे. इकडे पूर्ण जे घर आहेत ना वा, तुम्हाला हा सीन दिसत असेल की पूर्णच्या पूर्ण झाडे आहेत आणि आजूबाजूला हे पूर्ण स्टे आहेत.